सिंहस्थ कुंभमेळा त्र्यंबकेश्वर नाशिकला होणार असला तरी त्याचं नियोजन मात्र स्थानिकांना डावलून बाहेरच्या अधिकारी पुढाऱ्यांच्या हातात देण्यात आलंय। आता जी कामं होणार आहेत ती नेमकी कोणत्या ठेकेदाराला द्यायची हेही बाहेरचे अधिकारी ठरवणार की काय, असंच लाचखोर कक्ष अधिकारी विलास लाड यांची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप ऐकून म्हणायची वेळ नाशिककरांवर आली आहे। लाड हा मंत्रालयातला अर्थ आणि नियोजन विभागात कक्ष अधिकारी, ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल 6,37,000 रुपये लाच घेताना तो रंगेहात सापडला होता। सध्या जेलची हवा खात असलेल्या याच लाडचा आणखीन एक प्रताप उघड झालाय। व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधून तो समोरच्या व्यक्तीशी बोलताना कुंभमेळा, त्यात होणारी कामं आणि मिळणारं कमिशन याबद्दल अगदी मनमोकळेपणाने सांगत आहे। 15,000 कोटी रुपयांचं बजेट आहे, अकाउंटला निधीही येऊन पडलाय, त्यात 1,024 कामांचं टेंडर मॅनेज करून ते आपल्या माणसांना देण्यात येणार आहे। कार कोणते मंत्री असं साऱ्यांचंच कमिशन ठरलेलं आहे, त्यात आपल्या वाट्याला 500 कोटींची कामं येणार आहेत। आपलं कमिशन ही ठरलंय, 700 तंबू, टॉयलेट तसंच सफाईचं काम आपण घेतलंय। जेवण नाश्त्याचे 18 कोटीचं टेंडर आपल्यालाच मिळालं आहे। कुंभमेळा 40 दिवसात आवरून जाणार आहे, त्यामुळे मोठं कमिशन मिळणार आहे, असं स्पष्टपणे लाड बोलत आहे। कुणी जवळचं असेल तर सांग, त्यालाही टेंडर मॅनेज करून देऊ, अशा शब्दात तो समोरच्या व्यक्तीला आश्वस्त करीत आहे। एकतर ज्यांनी गेल्या वेळचा कुंभमेळा हँडल केला ते महेश पाटलांसारखे अनुभवी अधिकारी परजिल्ह्यात आहे। जिल्हाधिकारी, कुंभमेळा आयुक्त अशा जबाबदार पदांवर बाहेरचे अधिकारी आणून बसवले आहेत। त्यांना नाशिकबद्दल नेमकी माहिती तरी आहे का, हाही प्रश्न आहे। त्र्यंबक नगर परिषदेत बसवलेल्या सीईओवर मंचर लुटून आल्याचा आरोप आहे। हे झाले अधिकाऱ्यांच्या बाबतीत। मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ, आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासारखी दिग्गज मंडळी असताना त्यांना कुंभमेळ्याच्या नियोजनापासून पद्धतशीरपणे दूर ठेवले, भलत्याच्याच हातात हे सोपवलंय। त्यात आता लाड म्हणतो त्याप्रमाणे काम कोणत्या ठेकेदाराला द्यायची हेही ठरलंय। तर मग स्थानिक ठेकेदारांनी केवळ हाताची घडी घालून नुसतं पाहावं का, हाही प्रश्न आहे। उद्या तू मुंबईमध्ये या दिवसभरात कुठं आहेस? मी घरीच आहे, कारण उद्या परवा सुट्टी म्हणून म्हणायला मी साहेब तसं चाललोय कुठं माहिती का, आपल्या ह्याला चाललोय बघा, ते एअरपोर्ट पोर्ट कुठं बनते बघा, नवीन पोर्ट तिकडं पुढे ह्याला वाढवण, हा वाढवणला चाललोय मी। आणि माझ्यासोबत ठीक आहे, मग माझ्यासोबत काम कर, मग या उद्या परवा तेरवा कवा एक काम कर, नाही तर सगळ्यात सोपं सांगू तुला, हा हा व्हॉइस कॉलवर आपण बोलू। किती वाजता? आता मी जरा गाडी पकडायच्या ट्रेन मध्ये, हो निवांत बोलू आपण। तर मी किती वाजता करू सांग व्हॉइस कॉलवर? विषय काय एवढा काही सिरियस नाही, हो पण आपल्याला खूप मोठं काम मिळालंय टेंडरिंगचं। हो हो हो, आणि त्याच्यात 1,024 प्रकारचे टेंडरिंग आहेत। तुझे जेवढे ओळखीचे लोक आहेत